नमस्कार. आपण आठवड्यातून 3 दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. दररोज 45 मिनिटे क्रियाकृती असतील. यामध्ये उपस्थिती, पुनरावृत्ती, गाणे गोष्ट, अंक अक्षर वाचन आणि गृहपाठ असेल. आता आपण आठवड्यातून 3 दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया. चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांचे नाव पुकारल्यावर आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्याची सूचना द्या. आता मुलांना फोटो पोज ॲक्टिव्हिटी करायला सांगा. जसे की सर्व मुलांना एक एक करून पुढे यायला सांगा आणि त्यांच्या आवडत्या शैलीत उभे राहण्यास सांगा. सेल्फी पोज घ्या आणि उपलब्ध मोबाईलने ग्रुप फोटोही घ्या. पुढे शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. पुढे बेरीज आणि वजाबाकी शिकवा. यानंतर या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया बालगीत घ्या. आता मुलांना 3 तुकड्यांचे पझल सोडवायला शिकवा. आता मुलांना शिकवलेली अक्षरे द्या आणि त्यांना शब्द बनवायला सांगून त्यांच्या वहीत लिहिण्यास सांगा. जसे रने रवा, राजा, रीता इत्यादी. शेवटी गृहपाठ तपासा. बुधवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या. आता मुलांकडून प्राणी आणि पक्ष्यांच्या चाली करून घ्या. यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. आता मुलांना उपलब्ध साहित्यातून निळ्या रंगांच्या चौकोनाचे वर्गीकरण करायला शिकवा. पुढे मुलांना तुम्ही काय पाहिले गोष्ट सांगा. नंतर तुम्हाला गोष्ट कशी वाटली तसेच गोष्टीवर आधारित सोपे आणि कठीण प्रश्नही विचारा. आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन द्या. मुलांनी कोणते चित्र काढले आहे ते विचारा. आता उपलब्ध वस्तूंचे स्थान सांगण्याची क्रियाकृती वर्गात करून घ्या. जसे भिंतीवर एक पोस्टर आहे, बॉक्सच्या आत खेळणी आहेत, टेबलाच्या वर एक पुस्तक आहे, टेबलच्या खाली एक डबा आहे इत्यादी. शेवटी मुलांच्या वहीत चित्रांच्या साहाय्याने साधी बेरीज आणि वजाबाकीचे प्रश्न लिहून त्यांना सोडवून आणण्याचा गृहपाठ द्या. शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या. यानंतर मुलांकडून वेगवेगळ्या प्रकारे हसत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारण्याची क्रियाकृती करून घ्या. जसे स्माईल देणे, आवाज न करता, दात न दाखवता, मोठ्या आवाजात जोरजोरात दात दाखवत हसणे. आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि चर्चा करा. पुढे प्राणी संग्रहालयाच्या पोस्टरवर गप्पा गोष्टी करा. जसे हे कोणते चित्र आहे, या चित्रात काय दिसते, कोण काय करतंय, तुम्ही अशा ठिकाणी गेला आहात का, तुमचा तिथला अनुभव सांगा इत्यादी. आता चिवचिव चिमणी गाते गाणी बालगीत घ्या. यानंतर मुलांकडून भावना व्यक्त करण्यासाठी एक क्रियाकृती करून घ्या. जसे भावनांचे कार्ड दाखवत हसण्याचे कार्ड, अशा प्रकारे चेहरा बनवा. तुम्ही कधी हसता, रडता, रागावता, दुःखी होता ते विचारा. आता मुलांकडून पेपर दुमडण्याची क्रियाकृती करून घ्या. शेवटी मुलांचा गृहपाठ तपासा. मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.